लहान बाळामध्ये अंगठा चोखणे ही पूर्णपणे नैसर्गिक सवय आहे. जन्मानंतरच्या बाळामध्ये चोखण्याची नैसर्गिक प्रतिक्रिया असते, त्यामुळे त्यांना शांत वाटतं, झोप लागते. मात्र 4 वर्षानंतरही ही सवय कायम राहिली किंवा अंगठा जोरात आणि वारंवार चोखण्याची सवय असेल तर दात आणि जबड्यांच्या वाढीवर त्याचा परिणाम होऊ शकतो. पुढचे वरचे दात बाहेर येऊ शकतात, पुढच्या दातांमध्ये फट निर्माण होऊ शकतो, वरचा जबडा आणि टाळू अरुंद होऊ शकतो, चावण्याच्या पद्धतीत बदल होऊ शकतो आणि काही मुलांमध्ये बोलण्याच्या उच्चारावरही परिणाम होऊ शकतो. अंगठ्याच्या त्वचेवर घट्टपणा, जखम किंवा संसर्ग होण्याची शक्यता वाढते. चांगली गोष्ट म्हणजे लहान वयात ही सवय सोडल्यास अनेक बदल आपोआप सुधारू शकतात, पण कायम राहिल्यास पुढे ब्रेसेस किंवा इतर उपचारांची गरज लागू शकते. म्हणून जर तुमचं मूल अजूनही नियमितपणे अंगठा चोखत असेल, योग्य वेळी सल्ला आणि सकारात्मक सवयीमुळे ही सवय सहज कमी करता येते.